काय काय प्रॉब्लेम केला यांनी मग मी काय केलं तो एवढ्या दिवस त्यांनी खात होती फुल टेन्शन मध्ये मम्मी आता कमी 1000 रुपये लागतात. हो दात बसलं मित्रांनो बघा दात मम्मीचा दात आहे स्टीलचा आहे का स्टीलचा आहे वाटतं आहे ना याच्यात काय भरते बाबा लोखंड सिमेंट हां चला ना हां जाऊ पडतो चल टाकून तर घाला पण नको ते टाकावं लागेल आताच दवाखान्यात गेली 100 हम्म तुला लावलेला का असलं कधी तुझे दात ओरिजिनल सगळे हाँ ते बघ चांदी के दांत से खाते हम हम चांदी के अरे बाप पप्पा तिने दाखिलच नाही हा तिने दाखिलच नाही बघा ना ते तेव्हा तिचा दात बघा केवढा आहे बाबा एक तेव्हा बोचरा दात तसं नाही तुटलेला आहे तेव्हा मम्मी फुल टेन्शन मध्ये आता नाही इकडून लगेच तुला हातच फिरून लगे सिंग हम टेन्शन मध्ये म्हणजे काय मजा घे बसल्या बसल्या घरी दंड 1000 रुपये. तुम्हाला सांगू पप्पा तिने काय केलं ती आली काय नाही केलं रे मुरमुऱ्याने असं खाता खाता मुरमुरे उडाले ते चिवडा म्हणजे झाला तुला काय वाटतं काय करावं मला टेन्शन तुला थोडी बसवायचं आहे तू पण ते कसं खात असते ना त्यांनी जाता का दोघं सांग सगळे जाऊ मग काय हा सगळे जाऊ ना इकडे शनी मंदिरच्या तुम्ही रडल्या नाही अरे ते लावलं असं चिटकेलं असतं शिवाय पण तू काढताना त्रास झाला काढताना ते मी तुला सांगू का ते मुरमुरं नाही तुटलेलं सगळे जेवत होते ना तिकडून उठून इकडे आली होती काय नाही त्याला साफ करते तुमचं तिने काय केलं माहिती का ती जेवत होती ना तेव्हा ती उठली आणि इकडे आली आणि ती आरशात बघता बघता तिने तो कार्यक्रम केला दाताचा तेव्हा आहे का ती असंच करत होती ती आणि असं करता करता तिने दाताचा कार्यक्रम लावला हा आता काय करावं ए हात ना बांधलो शिवानी हात नका लावू ते रक्त काढते ना हात काढा हातात डोसू नको त्याला आता चुप बस त्याला काय करू नको चुप बसा आपण जाऊ दवाखान्याकडे कसं कसं काम करते तू बसायला सपोर्ट बसता बसता असं झालं आ करा चिडू उडून काढलं आ करा ना आपण देऊ ना रात्री अंधार झाला बघा मित्रांनो आपण लाईट बंद करून काढा आता काय करायचं बघा लागेल एखाद्या हॉस्पिटलला आम्ही बी यावं का हां नाही आम्हाला मला बघायचं आपण कसं बसायचं तू जा आतमध्ये नाही येऊ देत हां तू जाय ना त्याला घेऊन जाय चला ना पप्पांकडे म्हणून जायचं पुढं बी झालं पण ते सारा पगडीला आले मी कसं दिसतं सांगा बरं त्यांनी चिटकून द्या. मग मग ती बाहेर देईल चिटकून हे बघा मी कसं दिसतं सांगा बरं ते नाही झालं कोणता डॉक्टर देतो रस्त्याने कोणता देतो सांगायचं मग तुम्ही दवाखाना चालली आम्हाला येऊ दे ना तुम्ही कुठे पळत आमच्या मागे शिवानीला माहीत पडलं ना कशी दात चिटकत येऊ का जेव्हा डॉक्टर येऊन काढून घेईन ते पण. आ करा काढून घ्यायचं ना काही नको पप्पा येतो ना आम्ही चल चल मग ते काय लय मोठी गोष्ट नाही येते लय मोठी काय एवढी हे असं नकली जाताना किती त्रास असतो माहिती खायला आपले दात चांगले बाबा बाय माझ्या पण येतो ओरिजिनल आहे ए कम मन केलेलं आहेत हा मगाशी नव्हती कॅमेरा चालू आहे रे हो आम्हाला येते ना आम्ही येऊ का येतो ना चल ना असंच फिरत फिरत येतो ना आम्ही कुंकडे जातो ना आम्हाला हो ती गलत हो रही है बोलो जल्दी
लांबी भरलं तर लांबी माहिती तुला आपण लांबी भरलो भिंतीला असं सिमेंट टाकले आता घरी आलो आम्ही आणि घरी आल्यानंतर ते दाताचा प्रॉब्लेम जास्त झालेला. ती कॅप काही बसत नाही दातात लावलेली सिल्वर कॅप जी तुम्हाला मी काल दाखवली. आणि शिवानी ती वर तिथं बाजूला आता मम्मीने फोडला बघा गल्ला. असा गल्ला जमा होता थोडासा चिल्लर चाललं ते बघा सगळे 2-2 1 रुपये गल्ला फुटला. आता कसं वाटतंय मम्मी दाताचं काय करायचं. चला आपल्याला बाहेर जायचंय परत बाहेर जायचं आपल्याला. पार्टी नाही म्हणजे रे बाहेर म्हणजे सामान आणायला जायचं जरा त्यासाठीच हे ओपनिंग केलंय. कारण आता अमाऊंट काही राहिलेली नाही आहे. थोडीशी प्रॉब्लेम झाली आमची अमाऊंटची त्यामुळे आता या गोष्टीकडे लक्ष केलेलं आहे. याच्याकडं फुटलं. चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. तर मित्रांनो हे बघा तुम्हाला आता मी पिझ्झाची रेसिपी सांगणार आहे. पिझ्झामध्ये मी वापरलं शेजवान चटणी कारण आपल्याकडे पास्ता सॉस नाहीये. आपल्याकडे टोमॅटोचा सॉस आहे टोमॅटो सॉस आहे मेयोनीज आहे आणि मग आता हे बाकीचं उरलेला काय काय पसारा आहे. त्यात काय पसारा कशाचा आहे हो काय काय सांगा ना. तर हे बघा आज हम खिलाने वाले गरीबों को पिज्जा. असं नाही बोला हो. गरीबों के लिए पिज्जा बना रहे हैं. एक बहीण आलेली आहे तिचं लक्ष फक्त पिझ्झाकडेच आहे. हा बघूया आपण बर कसं बनतंय कसं नाही. किती टाइम लागेल. मला जरा सर्दी झाली ठीक जरा बटर लागतंय. तर पिझ्झाचं काम चालू आहे. बरोबर बनवतो माझ्याकडे फोन लावून दे ना. आता हे मसाला असा टाकतोय मी असं मी हाताने टाकत होतो पण याच्यामध्ये थोडं तिखट मीठ टाकलंय मसाल्यामध्ये म्हणजे जरा टेस्ट येईल. कारण नवीन काहीतरी पर्याय आपल्याला करायची खूप हौस असते. मला खूप हौस असते की मी नवीन काहीतरी ट्राय करत असतो. हे बघा आता हे असं काहीतरी झालेलं आपण याला थोडंसं तव्यावरती बेक करू. ठीक आहे आणि परत येऊन तुम्हाला भेटू. आता हे असं बघा हे झालं की तुम्हाला दाखवतो आलोच. हे बघा आपला पिझ्झा बनवून तयार आहे. रे व्हिडिओ काढू द्या मला. हे बघा आपला पिझ्झा बनवून तयार आहे. कसा हवा खाऊन दाखवतात तुम्हाला. मीच खातो. कोणासाठी बनवलं पण स्पेशल